हो, ही आपली संतांची परंपरा वाचून घ्यायची, काही चुकत असेल तर, आणि नियमात जगायचं. हां, भक्ताच्यासाठी इतक्या खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. लास्ट अँड बेस्ट उदाहरण देईल, लक्षपूर्वक ऐका. भक्ताच्या बायकोचं भांडण पण करतो, भक्ताची उष्टी बोरं खातो, एवढ्यावर विषय थांबत नाही. मग भगवंत किती खालच्या लेवलला जातो ऐका. काम्यक वनामध्ये फिरत असताना वैग्या का टाईम जाणारच ना. कोणा इकरीले का आता असं चोरी दपी सौदा कर नाही असं काही शे का. आपल्या हिंदू लोकांना विनंती असेल, मुसलमान बी कीर्तन लिही बट्टच बिचारा, पण तुमले सांगणे माले कीर्तननी मर्यादा. कीर्तन टाइमपासचं साधन नाही महाराज. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. आपल्या धर्माची संस्कृती आहे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही आहे, जीवनाचं उद्धाराचं साधन आहे. आणि कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनाला बसल्याच्या नंतर जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत जागा सोडायची नसते. हा कीर्तनाचा नियम आहे. त्याचं कारण असं आहे, कीर्तनात बसल्याच्या नंतर आपलं केलेलं न कळत झालेलं पाप कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. आणि जो चालू कीर्तन माउटीन घर निघ जास ना, तो बटासनं पाप डोकावर लिन घर जास. हां, तुम्ही म्हणसान महाराज कीर्तनानंतर बी तर उठायचंच आहे ना. कीर्तनानंतर बी उठणंच शे, पण तवय उठणं आहे. जवळ आमना विनेकरी बाबा आठ येतच आणि शेवटलं भजन वस, जय रे विठ्ठलनं भजन वस ना. त्या भजनने ताकद अशी की सर्व पापाची होडी होते, मग आपल्याला जायला रस्ता मोकळा असतो. जय विठ्ठलचं भजन झाल्याशिवाय कोणी उठायचं नसतं. ही आपली कीर्तनाची परंपरा, नियम आहे हा. म्हणून कीर्तनातून कोणी उठायचं. आणि जर उठणंच होईल मला सांग द्या, मी लगेच आवरी लिसू म्हणा वय जायला टाईम आहे तुमच्यासाठी एक्स्ट्रा मटेरियल आहे. हां, एकाहत्तर लिंजीतलं सांगाच ना, त्यांना ते डबलनं सांगायचं आले. हां, अगो नेहमी माझे मी. पण कसं आहे बा, आपलं घर न वावरी मुठभर बिवार जास्त काय कमी काय. विनंती आहे, चालू कीर्तनात कोणी उठायचं नाही. विठ्ठल 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 भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो. पहिले तर भिल्ल समाजाची शबरीची उष्टी बोरं खातो, महार समाजाचा संत त्याच्या पत्नीचं भांडण पण करतो. महाराज ऐका ना, भक्ताच्यासाठी अजून किती खाली उतरतो. काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या सोबत भगवंत, भगवंताच्या सोबत अर्जुन, दोघं फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, आटे जर का म्हणी बायको म्हणी पत्नी राहते तर, जर माझी सुभद्रा राहिली असती तर, प्रश्न जर माझी पत्नी राहिली असती तर. देवाला वाटलं, जर माझ्या भक्ताला वाटतंय ना माझी पत्नी सोबत पाहिजे होती माझ्या जगाच्या मालकानं. सुभद्रेचं रूप धारण केलं ना, अर्जुनाच्या समोर येऊन उभे आहेत. म्हणले, अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रे विचारच केला आणि तू समोर आली म्हणे, हो आपने बुलाया और हम चले आए. सुभद्रेसोबत फिरणं झालं. दुसऱ्या दिवशी अर्जुन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला, सुभद्रेकडे बघितलं आणि सुभद्रेला सांगितलं, म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी काम्यक वनामध्ये दिसत होती का, तशी आजच्या दिवशी काय दिसना म्हणले तू. सुभद्रा म्हणे, काल दिन काम्यक वन मी नाही होतो. अर्जुन म्हणे, तू माझ्या सोबत असल्यावर खोटं बोलते. म्हणे, मी नाहीच होतो. दुसरी टूप पेटली हा सुभद्रेची. काम्यक वनामध्ये मी नव्हती तरी तुम्हाला मी दिसत होती, म्हणजे मी नसल्यावर तुमच्या सोबत होती कोण. मी नाही होतो मग तुम्हाला सांगे कोण होते. आणि बाईस ना मन माझा राय शंका घुशी गई, तुम्ही कितला का दिलदार राहतात नाही. हा, तुम्ही खिचडीनं बेसन बनवायच्या राहत नाही त्या. हा, तुम्ही नुसतं रातले जर लघुशंका लुटी घ्यात, लघुशंका लुटणार डोळा लागतात नाही, सहज बी मोबाईल मा बोटे दिकी घ्यात ना. आणि बाईन जर दिखलं माय एवढी रातली मोबाईल मा 2-2:30 वाजले, सकाळी मा उठा, मला चहा गरम कर दे. तिला सांगा ना ती कोणती होती रातले. ओ बहीण ओ अक्का कोणी नाही होतो हो ताई. आणि तुम्हाला सांगतो फक्त महिलांसाठी नाही पुरुषांसाठी सांगतो, मनात शंका शिरली, मनात जर शंका शिरली का, माणूस किती दिलदार असेल ना तरी त्याला आपण त्या नजरेनं पाहतो. म्हणून मनात अजिबात शंका घ्यायची नाही, कारण शंका माणसाला लई खाली उतरवते. किती खाली उतरवते. जुने कीर्तनकार आहेत त्यांच्या मुखातून ऐकलेलं नारायण बाबा सांगायचे आणि ते आता मला सांगा ना आवडच. शंका माणसाला किती खाली उतरवते. शॉर्टकट सांगतो, एक माणूस रस्ता तरी चाल राहता, शंका माणसाला किती खाली उतरवते याच्यावर बोलतोय. रस्ता तरी चाल राहता, चालता चालता पाय भरणा त्यांना, पाय पुशीशने पुढे निघ जायला पाहिजे होतं, पण या भाऊन मनमा शंका होणी पाय भरणा. नेमकं गायनं शेण होई, म्हैसनं शेण होई, बैलेस न होई, बकरीनं लेंड्या होतीन,
का दुसराच काय पराक्रम आहे? शंका. फक्त पाय पुशीन पुढे निघ जाल पाहता, काहीच वादविवाद होता नाही मनमा, चल बी चल होतं नाही. पण भाऊले असं वाटणं पाय बरं ना कसा नाही काय भाऊनी बरेल पाय बोट मारलेली ना चेक करा न करता. गाय नशे म्हैस नशे का बकरीच्या लेंड्या आहेत बाज वर लई उन्हा आडे पोचाडली नाही याने. आणि मग या ना ध्यान मावून आहे गाय म्हैस नाही रे आप्पा आवा आपला पराक्रम रे काका. फक्त पुशीन निघ जायला पाहिजे होतं, बरोबर आहे का नाही? नुसतं पाय पुशीन निघ जायला पाहिजे. पण याना मनमा शंका, याना ध्यान माही घ्यावा आपलाच पराक्रम आहे. गावना बाहेर नाला वायरांचा नाला मग हात पाय धुवायला लागणार. हात पाय धुवान टाईमले हात पाय धुवाय घेत, पण गुळण्या करा टाईमले जे पाणी लिहिणं का गुळण्या कराले गुळण्या करानं पाणी लिहिणं तोंड मग त्यांना मग बरोबर बात ना कन वो म्हणा बापरे ते आई कसा नव्हे म्हणून. अजून शंका. आता याला असं वाटणं भाऊ वर्तन शरीर ते अपवित्र वैद्य जायला होतं, पण ते तोंडमा बी गे बात ना कनाव नेमका कोणता होता. मग आता कुठंतरी तीर्थक्षेत्रावर जायचं आणि पवित्र व्हायचं आपल्याला. आंघोळसाठी तीर्थक्षेत्रावर निघणार दरकोस दर मुक्काम. एका ठिकाणी असा अडकला 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाहीये, पाण्याची तहान लागली, पाणी भेटत नाही. नेमकं एका ठिकाणी त्याला कुटिया दिसली. म्हणले कुटिया आहे म्हणजे नक्की कुणीतरी असेल. जवळ गेला एक आजीमाई चिड्या उडाय राहते दादरवर ना, म्हणे माडी 4 किलोमीटर अंतरावर. मी आजी म्हण राहिलो आई बहीण वकारा तिथे 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही. म्हणले पाण्याची तहान लागली, जर मला पाणी नाही भेटणं ते मला जीव निघ जाईन. म्हणे भाऊ मी बी सकाळी मग दादावर ना चिडा उडावालेस, छोटीशी बाटली भरले दुपार लागून पोरं जाते चिडा उडावून टाईम सरी घ्या. आता पण पाणी बी सरी घे घर जाऊन टाईम घ्या. म्हणे माडी जर पाणी भेटलं नाही मला जीव निघ जाईल, मी मरीच असू. भाऊ असं काही बी नको बोलू, तू म्हणा पोऱ्यासारखा आहे. पाणी नाही पण पर्याय आहे. म्हणे काय? पिशवी होती आजीने, सोपारीन खडा काढा. म्हणे भाऊ तोंडमा टाकले दोन तोंड लेवलावर आहे. म्हणे सोपारीन खडा टाका, 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं गप्पा माराय ना. आजीने सांगी म्हणे आजी 15-20 मिनटं घ्या चावता सोपारीन खडा फुटी नाही राही ना. म्हणे येडा 6 महिना जाय पोटानं मग काही फुटणार नाही, तू काय चाल फुट जाय का? म्हणे हा इथलं कसामुळे होई ना, फक्त शंका. म्हणून माणसाने मनात शंका येऊ द्यायची नाही. शंका निर्माण झाली की माणूस हो चुकत इतका खाली जातो की त्याचा हिशोबच राहत नाही महाराज. हो आता सुभद्रेला वाटलं कालच्या दिवशी कोण होतं तुमच्या सोबत? देवले वाटे की आपलं अर्जुनले वाटे मन संगे राहिलो कोटा बोल राहिनी, आणि सुभद्राला वाटे मी नाही होतो तुम्हाला संगे कोण. दोन्हीच ना मनमा शंका. अर्जुन पत्नीवर धावून गेला मारण्यासाठी. धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या, पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या. धर्मराजानं अर्जुनाला सांगितलं तुला वाटतंय तुझी पत्नी चुकत्या, तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर. कृष्ण भगवंताला बोलवलं. देवानं विचारलं म्हणे एवढ्या घाईघाई बोलवण्याचं काय कारण? म्हणले तुमची बहीण खोटं बोलते. काय खोटं बोलली? कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये माझ्यासोबत होती, आजच्या दिवशी तिला सांगितलं काल जशी दिसत होती आज काही तशी दिसत नाही. देवाच्या लक्षात आलं माझी बहिणीची चूक नाही आणि माझ्या अर्जुनाची चूक नाही, चूक माझी. यांच्या नजरेतून ते काढावं लागेल. मग सुभद्रेचा सर्वांच्या समोर सुभद्रेचा हात धरला, घराच्या बाहेर केलं आणि स्वतः माझा भगवंत आतमध्ये गेले आणि तिकडनं साडी नेसून सुभद्रेच्या रूपात दुधाचा ग्लास घेऊन अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. देवा मनातच आलं की काम्यक वनामध्ये फिरत असताना जर माझी पत्नी राहिली असती तर, नुसता विचार केला तरी तू माझ्या पत्नीच्या रूपात तिथं हजेरी लावली म्हणजे माझ्यासाठी माझी बायको सुद्धा होतोय. देवा इतक्या खालच्या पातळीचं काम माझा भगवंत करतो आणि अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रसंग. भक्ती काच साधवया 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 लाज धरित लाज धरित ऐसी आजी शरण लावे ऐसी आजी शरण लावे ऐसी आजी शरण
सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोजून 5-7 मिनिटात सेवेला पूर्णविराम असेल. सर्वांनी आता हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करायचे. महिला माता तुम्ही नाही, पुरुष मंडळी सर्वांनी, अंधाऱ्यात उभे राहणारे लोकांनी सुद्धा, मी जरी बघत नसेल तरी जगाचा मालक तुम्हाला बघतोय. ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करा आणि हात बी सरळ करा. असा म्हैसना शिंगडांगत वाकडा तिकडं करा सरळ हात. महिला माता तुम्ही नाही, महिला माता तुम्ही नाही, म्हणजे सोप्या भाषेचं ज्यासना हातमा बांगड्या नाही त्याशनी वर हात करा. ज्याशनी बांगड्या घालेल होते त्याशनी नाही करा वर हात सरळ. वा कसलं वातावरण दिसतंय राव देऊ का पार्टीपर्यंत. हरी 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्व भावी भक्तांना विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या. हे बघा, एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही आपला अनमोल वेळ खर्च करून आलात. आपल्या गावाचं नाव जाणार नाही याची काळजी घ्या. मागच्या महिला मंडळ, आपल्या गावाचं नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या. वर्षभरामध्ये इतका समाज कुठे येत नाही, हा यात्रेकरता येतो, म्हणून मागच्याने जाऊ नका. एक 10 मिनिटं बसलात तर तुमचं कुठं काय वाईट होणार नाही. मागची मंडळी बसत आहे खाली, बसा खाली. यात्रा कमिटी तुमच्याकडे किती लक्ष देणार आहे? काहीतरी काम आपल्या गावाचं सुद्धा असतं. आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं. या महाराष्ट्रानं, या गावाने महाराष्ट्राला कीर्तनकार दिलेले, त्याची थोडी जाण राहू देत जा. मागच्या बाया अजून उभ्याच आहेत, बसंत खाली, खाली बसा ना 2 मिनिटं. विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई खरं तर महाराजांनी सांगितलं की तुमच्या गावाने महाराष्ट्राला कीर्तनकार दिलेले आहेत. ही संतांची भूमी आहे, म्हणून इथं आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा अपेक्षा असते की तुमच्याकडे परमार्थ चांगला आहे, म्हणून आशेनं येतो आम्ही, नाही का. म्हणून शेवटी अजिबात असं उठून जाणं योग्य नाही आहे. वेळ झाल्यावर तुम्ही बोलायला लावतायत आणि तुम्ही जुटीन जाई राहणार, म्हणजे मग जास्त ना बरोबर फार्म बरं आणि त्यात तांगड्या तरी उपटी राहणार, असं होईल. हां, पण जागा सोडायची नसते, नाही का. मोजून 5-7 मिनिटात सेवेला पूर्ण विराम होणार आहे. खरं तर एवढी धावपळ आहे महाराज. पण आमचे परशुबाबांनी, उल्केश बाबांनी सांगितलं, दादा तुम्हाला यावं लागेल. पण आंगी पांगी बी मस्त डोरे दट होई जातात, इथला दूर यावं काय काम नाही. पर कसं असतं ना, जसं की आमचे संत सांगतात, चतुर को चतुर मिल गया करले दो दो बाता और गद्दे को गद्दा मिल गया तो खाले दो दो लाता. चांगल्या माणसांनी सांगितल्याच्या नंतर मग किती लांब जातं माणूस, नाही का. माझ्या भावांनी सांगितलं आणि त्यांच्या अनुषंगानं इथपर्यंत आलो. मग आता ते संधीनं सोनं मी करायनं, तुम्ही बी करल्या थोडं सांगसाड्या काय किडा पाडा ना, आहे की नाही. खरंच गाव भारी उल्केश बाबा. मर्यादा आहे सांगतात, बशी घ्यात बाकीना मुद्दामच राहिनो, बाकीतले आराय मारेलवर बी निघ्यात. रास पहिलेच सांग गाव परत. हां, उभावाला बशी घ्या.
बाकी नाही झाले जाणवत झाले घ्यातच काय हरकत नाही. पण ऐका, बोलू नका. एवढी धावपळ आहे महाराज. माझी धावपळ अशी उल्केश बाबा, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, रविकिरण महाराज जास्त दक्षिणा घेतात. आता मी तुमच्या मनातून थोडीशी ती घाण काढून जाणार आहे. माझे दादा बोलतीलच. जर रविकिरण महाराज दक्षिणा जास्त घेतात असं म्हणत असाल तर माझा पहिले समाजाला प्रश्न आहे, जरी एखादा कीर्तनकार 11,000 रुपये लेतोय, त्या जे सांगतस तेच मी बी सांगस, त्याच ना वेगळं मी बी काय सांगत नाही, फक्त म्हणे सांगा आणि पद्धत वेगळी राहू शकस. जसं की 5 पनीरना पॉकेटे लई या, त्याच दुकानवर ना मसाला बिल्या आणि 5 बाईस पांद्या बहिणी सोन भाजी बनायसने आटेला या आणि 5 घरनी एक डिश येईल राहिनी, त्यांना माहिती टेस्ट लेवाना. पनीर बी एकच दुकान नाही, मसाला बी एकच दुकान नाही, पण टेस्ट सारखी राही का? ज्याने त्यांनी बनावानी पद्धत तशी मनी पद्धत वेगळी होईल. पण 10,000 लेणारा कीर्तनकार कीर्तन मग तुम्ही कितला लोके बट्टस 50 लोके 70 लोके उजी होके 100 लोके, बरोबर आहे की नाही? 10,000 लेणारा कीर्तनकार कीर्तन मग तुम्ही 100 लोके बट्टस, म्हणजे एक जण ना खर्च कितला होय ना तो? हां बरोबर आहे ना? कितला? एक माणूस ना मागे 100 रुपये खर्च आहे, बरोबर आहे की नाही? मग दोंडायचा ना रविकिरण महाराज ना कीर्तनले तुम्ही आता 8-10 हजार लोक येलेत, 100 प्रमाणे कथा जाई बजेट. हां मग तरी मी जास्त लेत असं कसं काय म्हणू शकतस? उलट मी तुमले सबसिडी दी राहिनो. ऐका, पैसे घेऊन आम्ही लोक तुम्हाला सांगतो बाई एका छातीवर न्यायचं नाही. आता ह्या पैशांचं करायचं काय आहे? रविकिरण महाराज स्वतः सांगतात एका छातीवर बांधून न्यायचं नाही, मग या पैशांचं करायचं काय आहे? आता आम्ही जागा घेतली, आम्ही दोघं भावांना आमची चर्चा झालेली, जागा घेतली तिथं आपल्याला आपल्या कानादेशामध्ये हे सगळं करायचं होतं मला वृंदावनमध्ये. पण बरेच जसे आमचे महाराज मंडळी त्यांचं म्हणणं असं की वृंदावनमध्ये तुम्ही करसाल तर हे बघणारं कोण असणार आहे? मग तुम्ही आपल्या कानादेशामध्ये कीर्तनं करतात, मग ती सेवा इथंच करायला काय अडचण आहे? म्हणून आता जमीन वगैरे घेतली गेलेली, त्या जमिनीवर आपल्याला वृद्धाश्रम अनाथ आश्रम आणि गौशाळा बांधायची आणि त्याच्यासाठी हा पैसा तिथं खर्च होतो आहे. म्हणून अजिबात कोणी गैरसमज करायचाच नाही. बाकीना किडा पाडणारा पाडतच बा, पण जी सत्यता आहे ती माझ्या गावांमध्ये मी सांगून देतो की पैसे कुठं जात आहे, की जागा घेतली, आता जागेचं बांधकाम करायचं, तेवढ्यासाठी माझी तळमळ आहे. म्हणून गैरसमज अजिबात करायचा नाही. सगळ्यांना सांगितलं होतं अंतःकरणापासून देवाची भक्ती करा. हां धन्यवाद. सगळ्यांना सांगितलं होतं टाळी वाजून भजन करायचं. कोणी कोणी भजन म्हणा, खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोला नाही. देव ऐकी राहना बरं, देखी राहना, खोटं नाही बोला. कोणी कोणी भजन म्हणा, वरबोट करा, तुमले शपथ आहे. मायन्यान खरंच भजन म्हणेल, मायच्यान पुरी लब्बड जाते. कोणीच म्हणा नाही, 2-4 जणी होतीन बा, का बा भजन म्हणा नाही? देवनी तुम्ही काय दरादरी विजायचे का? हां अरे भाव इतका चांगला ठेवायचा भगवंता प्रतीचा, मला सांगायला आवडेल. शेवट मस्त आवाज दिले जाते. हा भाव असा ठेवायचा भगवंता प्रतीचा. कसा? हे हे हर घड़ी याद तेरी आई सोतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सोतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. इतका भाव चांगला ठेवायचा. किती? हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाना कानारी भेट देना मला, कानारी भेट देना मला, कानारी भेट देना मला, प्रभू रे भेट देना मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे ना मला,
सांगायचा भगवंता प्रतीचा कसा हे दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी बुबी दीवानी में जावा तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी बुबी दीवानी में गाना तेरी दीवानी बुबी दीवानी में काना तेरी दीवानी हुई सांगायचं तात्पर्य एवढं की आपण भगवंताच्या नामचिंतनासाठी जन्माला आलेलोय. ज्या कामासाठी आपण आलोय ते काम करणं म्हणजे भगवंताचं नामचिंतन करणं. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं ते संतांचं अगोदर भजन गाऊया. त्या सौदा महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोख्खा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर माऊली मालकाला. आता दर्जामा जाताच पहिल्या बाया बसेले 40 45 50 नि कुठल्या काकवा तिसले विचारा कितला बी श्रीमंतनी पोरगी होईन बापनी कितला बी मागडा चप्पल ली देल होतीन पण गाव माग उसान टाइमले दर्जामा येताच पायमाना चप्पल आत्मा लेत पहिल्या बाया आजूबाजूमा बसेल होतीन 40 45 ना बाया विचारल्या कितला बी करोडपतीने अंडेर होई दर्जामा येताच पायमाना चप्पल आत्मा धरलेत. हा ते पायमाना चप्पल आत्मा लेवाना जाऊ द्या बहिणी सोन पण कमीत कमी किचन रूम मा तरी नका घालत जावा. अवघड आहे. एका पोरीचा मला फोन आला म्हणे महाराज तुम्ही लई जुना नियम सांगतस म्हणे. त्या पहिल्या बाया अशिक्षित होत्या म्हणून त्या पदर घेत होत्या किंवा चप्पल काढून हातात घेत होत्या. त्या अशिक्षित होत्यात म्हणे आम्ही सुशिक्षित आहेत. म्हणतात ताई बिना पदराचं राहणं आणि चप्पल घालून स्वयंपाक करणं याले जर तू सुशिक्षित म्हणस होई ते मन नजर मा अजून तू कमी शिकेले. ज्या दिन पायमा घाला ना बुटच मा वरण लिन पिशी ती रोज म्हणसो मन बहीण पुरी शिकी गई वो. बरोबर आहे की नाही. सुशिक्षित कोणाला म्हणावं आपल्या धर्माच्या नियमात सकट पदवी धारण करणं त्याला सुशिक्षित म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तसं फक्त जुनं सांगा म्हणजे बाईस नाहीये मानचेच नवीशे. पहिले सुनबाया सासराला देखताच पदरली आहेत. परशु बाबा सुनबाई सासराला देखताच पदरली तवय ना सासरा बी तिथला समजदार होता. सासरा असा होतात पहिला सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत म्हणजे जवळजवळ बायको सक्कीच राहत बा पण सक्की बायकोले सुद्धा सासरा बोलायला घाबरे. नाही वो म्हणा जर बोला मा तोल घ्या म्हण सुनबाई काय विचार करी माय मन सासराला बी काय सुमाराने काय बी बोलच म्हण सासूले. सक्की बायकोले सुद्धा बोलानी हिंमत होईने पहिला सासराशनी सुनबाईंसमोर म्हणेन त्या सुनबाया पदर पडू देत नाही. हा त्यांना नवीन ज्या वय राहणार ना त्या रिमिक्स सासरा आहेत रिमिक्स. सुनबाई घरमा काम आवरच नाही. अहो भाऊ इथलची चड्डी घाली फिरत ओ आप्पा तू चड्डीनं माप तरी वाढाव रे ओ काका तू इथलची चड्डी घाली फिरत ओ बानट सुरूत ना. कितला वायबार धंदा आहे काय त्या पोरी बी पदरली ते तुमले देखीसने. हा अपेक्षा जर तुम्ही ठेवत असाल तर आपण सुद्धा खरं उतरणं गरजेचं आहे महाराज. बरोबर आहे की नाही. तुम्हाला सुनबाईकडनं अपेक्षा असेल तर तुम्ही सुद्धा सासरा तसा बनवून दाखवायचं तर ती सुनबाई पदरलीन. तुम्ही इथं त्याला चड्ड्या घालीन गरगरात फिरतो बानटच निमाय सर्व सत्यानाच करीन ती त्यांना जुनं काहीच राहिलं नाही. जुनं सांगायचं ना तरी आपलं कीर्तन होई जात बाबा. कितला वाजनात मला सुधरत नाही कितला टाइम बोला खरा टाइम सांग जा तू. अण्णा तुम्ही बी साठी तुम्ही डायरेक्ट देव येत देव बी कोट बोलायला वा वा विठ्ठल हरी विठ्ठल 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 जुनं
काहीच राहिलं नाही. पहिले इथला नियम होतात त्यांना माहिती एक बी नियम न पालन करतात ते. आणि जुनं काय राहिलं बी नाही. पहिल्या म्हाताऱ्या बसेलेत आणि पहिला म्हातारा बी बसेलेत. त्यासले विचारा, जर दुपारले बाजी सरी गई, हुलकेश बाबा, जर बाजी सरी गई ना, पहिला पोरेशनी जर मायले सांगा माडीव भूक लागेले भाऊ बाजी ते सरी गई, काही बी दे कावाले, माय लगेच भाकर राव का पोडी राव, काला मोड दे, तेल टाक दे, गुई चुरी दे, खाय भाऊ गुई तेल ना काला. असा दांडगल्ला म्हातारा राय. पहिला म्हातारा तोंडे दे का तुम्ही. इथला टवटवीतनी प्रफुल्लित दिखतस ना, गाल ना गोचा सुद्धा पुरा उभारी बन. हा त्यांना 25-25 वरीस ना पोरे ना गाला असात ना, खोबरान वाट्या का मा वाढले तर खावायलेच चांगलं नाही. पहिले गुईना काला खायचा असा दांडगल्ला म्हातारा. आणि आतेने माया पोऱ्यान जर सांगा ना मम्मी भूक लागली, मग आई माय चालवर ना स्वयंपाक कोणता, मॅगी. हो माडी तू त्याला खावाडशी मॅगी तू दी ना आगी. चांगलं खावाडत जा. हा चांगलं खावाडत जा. खावाल चांगलं होतं मनीषीन म्हातारा असा दांडगल्ला राहत. दर्जामा दगड पडेल राय परशु बाबा, 5-5 क्विंटल ना दगड राय, पण असा उचली ना अल्लर मागे फेक देत पहिला म्हातारा. आते आते ती ताकद राहिली नाही महाराज. 5-5 क्विंटल ना दगड पहिला म्हातारा असा उचली ना अल्लर डोकान मागे फेक देत. हाते खावालेच नाही ते काय उचलते त्या दगड. दगड जाऊ द्या हो. आमना दोंडाचा मग 23 वरीस ना पोऱ्याना हात मोडेल होता गया मग पाटा गुंडाई गुंडाई फिराना म्हणतो बावड्या काय विगे काय नाही म्हणे महाराज, हात मुडी घ्या म्हणे. म्हणतो कस काय रे भाऊ, काय नाही म्हणे. मी मन म्हणा भाऊ तू मागे तीन बकरीन गो माल दे ना तुम्ही अण्णा गंदा मार तुम्ही गंदा आणि काय काज रे व खिचडी काय खावालेच चांगलं नाही ना महाराज. हा खावाल चांगलं नाही मनीषे नाही पसगते. नाही ते पहिला जुना म्हातारा दे गेले तुम्ही आज दांडगला दिखतच म्हातारा ना. हो जुनं तसं काहीच राहिलं नाही. जुनं गणच मापा मटेरियल आणि जुनच मागही काय राहिना बाबा. हा वा जुनच मागही काय राहिना. अरे बराच म्हातारा बसले त्यासले पुरं पटच खरं आहे भाऊ. पहिले कितलं भारी वातावरण होतं महाराज. पहिल्या बाया जर डिकरा जरी देरजेट सारखा दिखे ना त्याला देखील सुद्धा खाटवरती उठी जायत पहिल्या बाया. असं वातावरण होतं. विचारा तुम्ही 40-45 पुढल्या बाईसले. जर एखादी जेठानी नीच सांगा ना काय माय इथले काय आहे ना आपला पोरगा आहे ना त्याला देखील काय उठी राहिनी नाही माय तू देरजेट सारखा दिक. म्हणजे डिकरा जरी देरजेट सारखा दिखे तरी बाया उभ्या राहायच्यात. आते सुन बाई नाचच नाही सासरा ववायने टाकस पुरा सत्यानाश करीन ठी देईल शाते. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज. हो पायातली चप्पल माझ्या जगाच्या मालकानं हातात घेतली. आता गावात प्रवेश आहे. चोखोबाच्या दारात माझा ब्रह्मांडाचा धनी या दरवाजावर थाप टाकली. आवाज दिला का वहिनी वहिनी दरवाजा उघडणं. तेव्हा माझ्या चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. माझ्या जगाच्या मालकानं आतमध्ये प्रवेश केला. महाराज 28 दिवस पर्यंत माझा जगाचा मालक कामधंदा करत होता चोखोबाच्या घरामध्ये. जात नाही बघितली बरं भगवंतानं जात नाही बघितली. आणि अजून स्पष्टीकरण सहित सांगतो जर रजस्वला स्त्री असेल तर कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. बरोबर आहे ना. रजस्वला स्त्रीला म्हणजे मासिक धर्म असेल तर बाईला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. मंदिरात प्रवेश नाही हे सांगण्यासाठी मला थोडं तुम्हाला पटवण्यासाठी जरा वेगळ्या पद्धतीत सांगावं लागेल. आपण देवाला आपला अंतकरणातला भाव पूर्ण देतो आणि या भावनेनं बघतो की आपण मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर त्या मूर्तीमध्ये प्राण येतो हा आपला भाव आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं तर मूर्ती दगडाची आहे. दगडाची मूर्ती आहे पण तरी त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. पण माझा ब्रह्मांडाचा धनी भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. महाराज किती उदार अंतकरणाचा माझा पंढरपुराचा मालक आहे. भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. एवढ्या उदार अंतकरणाचा माझा जगाचा मालक आहे. महाराज जात बघत नाही अंतकरणाचा भाव. उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्त देखोनिया तिष्ठे भाव भक्ती